केलं की मला सांग. नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. जोसाचे 5 राऊंड झालेले आहेत. त्यानंतर IIT आणि NITच्या विद्यार्थ्यांनी काय फॉलो करायचं आहे, कुठले इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे ह्याबद्दलचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. ही सर्व माहिती आपल्या YouTube आणि सगळ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. पण आता NIT प्लस सिस्टीममध्ये ज्या काही जागा शिल्लक राहतात, म्हणजे NIT, IIIT आणि GFTI मध्ये शिल्लक राहिलेल्या जागांचं वाटप अजून एका ऑनलाईन पद्धतीद्वारे केलं जातं, ज्याचं नाव असतं CSAB, सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड. हे CSAB नेमकं काय आहे, कसं आहे, याचं वेळापत्रक काय आहे, याच्यामध्ये काय काय प्रोसिजर्स होतात, याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी ज्यांना जोसामध्ये NIT प्लस सिस्टीम लागले, कॉलेजमध्ये NIT प्लस सिस्टीममध्ये कॉलेज लागलेलं आहे आणि ज्यांना त्यापेक्षाही चांगलं कॉलेज मिळवण्याची अपेक्षा आहे, त्या सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. IIT लागलेल्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरी चालतो, कारण IITच्या विद्यार्थ्यांना आता पुढे IIT सोडता येत नाही, काय प्रोसिजरमध्ये भाग घेता येत नाही. पण जर तुम्हाला NIT प्लस मध्ये कॉलेज लागलं असेल आणि अजून अपग्रेडेशनची इच्छा असेल, त्यामुळे तुम्ही भाग घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू शकतो CSAB स्पेशल राऊंड याला म्हणतात. यावर्षी 2 स्पेशल राऊंड घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये NIT प्लस सिस्टीम मध्ये शिल्लक राहिलेल्या जागांचं वाटप याच्यामध्ये केलं जातं. याचं वेळापत्रक आणि प्रोसिजर आलेली आहे. आपण डिटेलमध्ये बघूया की आता याचं वेळापत्रक कसं आहे आणि कशा प्रकारे वाटप केलं जाणार आहे. इथे आपण बघू शकतो CSABची वेबसाईट सुरू झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता CSAB स्पेशल मध्ये तुम्ही जाऊन तिथे शेड्यूल मध्ये क्लिक करू शकता आणि तुमच्या पुढे तुमचा शेड्यूल इथे आलेला दिसेल. सगळ्यात पहिल्यांदा जोसामध्ये ज्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करताना काही कारणास्तव जर कॅटेगरी चेंज झाली असेल, तुमचा सपोज एखादा डॉक्युमेंट आला नव्हता, तुम्ही कॅटेगरीमध्ये होतात, पण काही कारणामुळे तुमची जर कॅटेगरी रिझर्व्ह टू जनरल झाली असेल, तर तुम्हाला CSAB मध्ये एक संधी आहे. 22 ते 23 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं कॅटेगरी रिस्टोरेशन तुम्ही करू शकता. ऑनलाईन रिक्वेस्ट फॉर कॅटेगरी रिस्टोरेशन स्टार्ट. इन केस जोसा काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंट अभावी तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतनं जनरलमध्ये गेला असाल आणि तुमच्याकडे आता तो डॉक्युमेंट आला असेल, त्या केसमध्ये तुम्ही आता बॅक टू रिझर्व्ह कॅटेगरी जाऊ शकता आणि मग काउन्सिलिंग तुमची उरलेली रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये करू शकता. 22 ते 23 तुम्ही त्याच्यामध्ये जायचंय. त्याच्यामध्ये काही क्वेरी झाल्या असतील, त्याला तुम्ही 24 तारखेला 5 वाजेपर्यंत इथे तुम्ही 24 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्ही त्याला 24 तारखेला 12 वाजेपर्यंत तुम्ही रिप्लाय करू शकता. मेन आहे जोसामध्ये ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांचं सीट मॅट्रिक्स कधी जाहीर होणार आहे 28 जुलै. म्हणजे जोसामधनं ज्या काही NIT, IIIT, GFTIच्या जागा शिल्लक असतील, नॉन जॉईनिंगमुळे, इनकम्प्लीट रिपोर्टिंगमुळे किंवा ज्यांनी PF न भरल्यामुळे ज्या काही असतील, त्या 28 जुलैला आपल्याला जाहीर होतात आणि त्यानंतर आपलं CSABचं रजिस्ट्रेशन चालू होतं. जसं जोसाचं रजिस्ट्रेशन झालं, सेम CSABचं आहे. आपल्याला रजिस्ट्रेशन करताना चॉईस फिलिंग करायची असते. त्यामध्ये सुरुवात होणार आहे 28 तारखेला सकाळी 10 वाजता सीट मॅट्रिक्स येणार. त्यानंतर तुम्ही 28 तारखेला 10 वाजल्यापासून ते 3 ऑगस्ट इथे तुम्हाला दिसतंय. 3 ऑगस्टला तुम्ही 3 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन देऊ शकता. इथे बघा सकाळी मॉर्निंगचे टायमिंग्स आहेत. खूप जणांना टायमिंग मध्ये कन्फ्युज होतो. CSAB सकाळी 10 ला क्लोज होतो. तुम्हाला शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस नाहीये, तुम्हाला त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला सगळी प्रोसिजर कंप्लीट करून घेणं आहे. जोसासारखं CSAB मध्ये पण मॉक अलोकेशन होतं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. त्यामध्ये काही माहिती भरायची नाहीये, फक्त रजिस्ट्रेशन करायचंय. त्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस स्पेशल राऊंड एनरोलमेंट फीस म्हणून थोडी फीस भरावी लागू शकते. आता हे सगळं कंडिशनल आहे, ह्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. जोसामध्ये सीट लागल्या असेल, पार्शियल ऍडमिशन भरली असेल तर ACPF थोड्या प्रमाणामध्ये लागते किंवा नाही लागू शकत. याबद्दलचे नियम तुम्हाला ब्रोशरमध्ये दिसतील. पण सध्या लक्षात घ्यायचं की आपल्याला SREF स्पेशल राऊंड एनरोलमेंट फीस आपल्याला भरावी लागू शकते आणि ती बघून आपण भाग घ्यायचा आहे. त्यानंतर जोसासारखं सेम तुमचं मॉक सीट अलॉटमेंट होणार. त्यानंतर मॉक सीट अलॉटमेंट तुमचं 31 तारखेला, जे काही तुम्ही 30 तारखेला 5 वाजेपर्यंत सेव्ह केलेलं असेल लॉगिन मध्ये, त्याच्या बेसिसवर तुम्हाला 31 तारखेला मॉक सीट अलॉटमेंट होणार आणि तुम्हाला 3 ऑगस्ट पर्यंत जोसामध्ये CSAB मध्ये ऑप्शन भरायची विंडो आहे. ह्याच्यामध्ये 2 राऊंड होणार आहेत. पहिला राऊंड जो आहे तो पहिला राऊंड जो आहे चॉईस फिलिंग अँड चॉईस लॉगिंग. सॉरी, माझं थोडंसं सांगताना तुम्हाला चुकलंय, सॉरी. बघा, रजिस्ट्रेशन तुम्हाला 28 जुलैला चालू होणार आहे. चॉईस फिलिंग तुमची जी रजिस्ट्रेशनची आहे ते रजिस्ट्रेशन तुमचं 3 ऑगस्टला क्लोज होणार आहे. चॉईस फिलिंग आपल्याला 5 ऑगस्ट पर्यंत त्यांनी दिलेली आहे. 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. 28 जुलै ते 3 ऑगस्ट ह्या विंडोमध्ये आपण नोंदणी करून घ्यायची, वेबसाईटवरती आपली प्रोसिजर कंप्लीट करायची. SREF स्पेशल एनरोलमेंट फीस मध्ये काही भरायचं असेल ते भरून घ्यायचंय आणि तुम्ही 5 ऑगस्ट पर्यंत तुमचे ऑप्शन बघू शकता. त्याच्यानंतर काय, 5 ऑगस्ट नंतर तुम्हाला 6 ऑगस्टला तुमचा पहिला अलॉटमेंटचा निकाल लागतो. त्यानंतर 6 ते 10 तुम्ही सीट ऍक्सेप्ट करू शकता. इथे बघा जोसामध्ये आपल्याकडे फ्रीज, स्लाइड आणि फ्लोट ऑप्शन होते, पण यामध्ये 3 नवीन ऑप्शन तुम्हाला दिसतात. सरेंडर,
विड्रॉ आणि एक्झिट याबद्दल आपण नंतर डिटेल माहिती घेणार आहेत. पण लक्षात घ्यायचं की 3 नवीन ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही सीट सरेंडर करू शकता, विड्रॉ करू शकता आणि एक्झिट करू शकता. बघा, एक्झिट करण्यासाठी हा पहिला राऊंड तुम्हाला अलाउड आहे. म्हणजे जोसामध्ये जे काही सीट लागले त्यामधलं तुम्ही सीसॅपमध्ये एंटर करताय. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला काही सीट मिळाले आणि ते जर तुम्हाला नको असेल ते तुम्ही एक्झिट करू शकता. एक्झिट केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत भरलेल्या पैशांमधनं काही पैसे वजा करून मेजॉरिटी अमाऊंट म्हणजे 8,000 रुपये जवळपास वजा करून बाकी सगळी फीस तुम्हाला वापस मिळते. आणि त्यानंतर चालू होतो तो सीसॅप राऊंड 2. त्यामध्ये बघा डायरेक्टली 12 ऑगस्टला तुम्हाला राऊंड 2 ची अलॉटमेंट होते. त्यामध्ये तुम्हाला सीट लागला असेल तर ते तुम्हाला जॉईन करणं मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही जॉईन नाही केलं, फिजिकली तुम्ही ते सीट नाही जॉईन केलं, आतापर्यंत तुम्ही सीसॅपमध्ये भरलेले 30,000 आणि सीसॅपमध्ये भरलेले 45,000 हे सगळे पैसे जप्त होतात. आणि त्यानंतर ऍक्च्युअली तुम्हाला फिजिकल रिपोर्टिंग टेंटेटिव्हली बघा 13 ते 18 ऑगस्ट ही जी फिजिकल रिपोर्टिंग आहे ऑलमोस्ट सगळे NIT, IIIT, GFT साठी हीच असणार आहे. मी 10+ डेट सांगितली होती, पण ऍक्च्युअली 13 ते 18 मध्ये तुम्हाला सीसॅप नंतर रिपोर्टिंग करायची आहे. तुम्ही सीसॅप मध्ये भाग नाही जरी घेतला, मोस्टली हीच रिपोर्टिंग असणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी कॉलेजची वेबसाईट फॉलो करायची आहेत आणि या प्रकारे सीसॅपची प्रोसिजर फॉलो करायची आहे. यानंतर तुमचं जोसामधलं किंवा सीसॅपचं IIT, NIT, IIIT, GFT आहे. IITचं तर आपलं ऑलरेडी संपलेलं आहे. प्लस NIT, IIIT, GFT ऍडमिशन संपलं असं आपण समजू शकतो. यामध्ये एक ऑप्शन बघा, इथे तुम्हाला जेव्हा सीट लागतं तेव्हा तुम्हाला इथे सीट ऑफ विड्रॉल ऑफ सीट इथे तुम्हाला जे आहे इथे तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करावं लागतं. त्यामध्ये विड्रॉल ऑप्शन तुम्हाला राऊंड 2 मध्ये दिसत नाही. जसं तुम्हाला राऊंड 1 मध्ये विड्रॉल ऑप्शन दिसला होता, विलिंगनेस ऑप्शन होता, तो असा इथे विलिंगनेस तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करून टाकायचे जर पहिल्यांदा लागला असेल तर, आणि बाकी सगळी प्रोसिजर कंप्लीट करून ऍडमिशन करायचंय. पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही सीट विड्रॉ करू शकता, एक्झिट करू शकता, का सरेंडर करू शकता. ओके, ह्याबद्दलची डिटेल माहिती जे आपले विलिंगनेस ऑप्शन आहेत याबद्दलची डिटेल माहिती आपण बघूयात. पण सध्या आपण बघूयात की सीसॅपचा शेड्यूल काय होता. 28 जुलै ते 5 ऑगस्ट, 3 ऑगस्ट पर्यंत नोंदणी, 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑप्शन भरायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आता NIT मध्ये, NIT, IIIT, GFT मध्ये चांगले ऑप्शन लागलेले त्याच्यापेक्षा चांगलेच ऑप्शन तुम्ही द्यायचे. त्याच्यापेक्षा जे तुम्हाला मोस्ट डिझायर्ड ऑप्शन आहेत, जे तुम्हाला घ्यावेसे वाटतात, असेच कॉलेज आणि अशाच ब्रँचेस द्यायच्यात. तिथे लागल्यानंतर तुम्हाला जायलाच लागतं. तेव्हा असं ऑप्शन नाही मिळत की आता सीसॅप मध्ये ऑप्शन लागला त्यानंतर मी जोसामधले सीट कंटिन्यू करतो, असं नाही होत. तेव्हा तुम्ही सीसॅप मध्ये जो ऑप्शन भरलाय त्यामध्ये जिथं जायचंय तोच ऑप्शन भरायचा आहे आणि लागलेल्या ऑप्शनला जायचंय. मग तो 1 मध्ये लागेल का 2 मध्ये लागेल. मी म्हणेन की ज्यांना सरेंडर करायचंय त्यांनी राऊंड 1 मध्ये काही चांगले ऑप्शन टाकून बघा. जर नाही लागलं मनासारखं, तुम्हाला स्टेट मध्ये घ्यायचं असेल, तुम्ही राऊंड 1 नंतर एक्झिट करा. जोसामधनं एक्झिट करू नका. जोसामधनं पुढे तुम्ही सीसॅप मध्ये पार्टिसिपेट करा. त्याला पैसे भरावे लागले ते पैसे भरा. तुमचे सगळे पैसे सीसॅप राऊंड 1 नंतर तुम्हाला एक्झिट करून वापस मिळतात. तेव्हा आपण आपला बेस्ट चान्स ट्राय केला पाहिजे आणि सीसॅप मध्ये ट्राय केलं पाहिजे. ही झाली सीसॅप बद्दलची माहिती. जो इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.